नमस्ते, माझे नाव भक्ती रविकिरण डोंगरे. आम्ही इयत्ता 9वी वर्गात शिकत आहोत. आमच्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद प्रशाला साकोळ. आमच्या प्रयोगाचे नाव झाडांच्या ऊर्जेपासून चालणारे दिवे. आम्ही हा प्रयोग आत्मनिर्भर भारत या विषयाला अनुसरून केला आहे. झाडं केवळ प्राणवायू देत नाहीत, तर ती ऊर्जाही निर्माण करू शकतात. झाडांच्या मुळांजवळील सूक्ष्मजीव रासायनिक अभिक्रिया करून काही प्रमाणात वीज निर्माण करतात. हेच तत्व वापरून आम्ही झाडांच्या ऊर्जेवर चालणारे दिवे तयार केले आहेत. नमस्कार, माझे नाव श्री सुमय्या बाशित. मी या प्रयोगाचे साहित्य सांगणार आहे. ऊर्जेचा स्रोत वाढवण्यासाठी विविध झाडे लागतात. 3 झिंक प्लेट्स, 3 कॉपर प्लेट्स, वायर, कॅपॅसिटर, LED दिवा, टेप. नमस्कार, माझे नाव वर्षदा संतोष कुंभार. कृती: झाडे जे प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात, त्यातील काही अन्न घटक मुळांमधून मातीमध्ये झिरपतात. मातीतील सूक्ष्मजीव हे पदार्थ खातात आणि त्यांच्या क्रियेमुळे इलेक्ट्रॉन्स व हायड्रोजन आयन्स तयार होतात. म्हणून आम्ही या प्रयोगात झिंक व तांबे प्लेट्स मातीमध्ये झाडांच्या मुळांजवळ रोवल्या आहेत. प्रत्येक तांबे प्लेट्सला पॉझिटिव्ह टर्मिनल जोडून ते पॉझिटिव्ह तार कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडले आहेत व प्रत्येक झिंक प्लेटला निगेटिव्ह टर्मिनल जोडून कॅपॅसिटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडले आहेत. आणि ते इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटरमध्ये साठतात. नंतर आम्ही कॅपॅसिटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला LED लाईटची निगेटिव्ह तार जोडली व कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला LED लाईटची पॉझिटिव्ह तार जोडली व यामधून इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह झाल्यामुळे LED लाईट थोड्या वेळाने पेटेल. नमस्कार, माझे नाव संकेत अनिल बुरे आहे. ही तंत्रज्ञान पद्धत भविष्यात पर्यावरणपूर्ण बागेतील दिवे, सेन्सर्स आणि स्मार्ट फार्मिंग उपकरणासाठी उपयोगी ठरू शकते.